तर जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. आणि आज काय मी घरी होतो आणि घरी असल्यामुळे जरा गप्पा चप्पा चालल्या होत्या आमच्या, की लहानपणीच्या आठवणी आमच्या काढल्या होत्या. म्हणजे लहानपणी मी कसा होतो, काय होतो, तर ते विषय घरी चालला होता. मग आहे सोबत, तर म्हणलं ते पण तुमच्या सोबत बी शेअर करा. तर बघू आहे काय म्हणते, की लहानपणी असताना कुठल्या कुठल्या गोष्टी मी करत होतो, कुठल्या गोष्टी नव्हतो करत, म्हणजे काम कुठलं ऐकत नव्हतो किंवा काय, हे सगळ्या गोष्टी आहे आता सांगत होती. म्हणलं तुमच्या बरोबर शेअर करावं. तर मित्रांनो, लहानपणी माझ्या आणि माझ्या बारक्या बहिणीची लय भांडणं व्हायची. तर त्यावेळेस मला आईनं पातीला हाणलं होतं. तर पातीला का हाणलं होतं ते आईला विचारू. का हाणलं होतं काय पातीला? दीदीचं तुझं भांडण लागलंय किती आवडते, अरे गप्पा गप्पा गप्पा, हे ऐकतच नव्हती. मग हे ऐकाना म्हणून उचललं पातीला आणि घातलंय त्या पायावर. दिदे ए दिदे इकडे काय म्हणती आहे? पातीला हाणलं. काय चालतंय की दिदी नेमकं? तुला आठवत आहे का काय? आठवत नाही मला काय झालं काय पण झालं नव्हते. ते आपल्या दोघांना सांगत होती की शांत बसा, पण तुला पण मला पण समजच ना. मग तिनं थांबली दोघांकडे पण बघितलं पातीला घातलं की तू डायरेक्ट पळून गेला खालच्या घरी. आणि या सगळ्यामध्ये मी सापडले. हा. मला तर रानारानाने धरून मारलं. पळाला नेमका खालच्या घरी, आम्हाला डबल घर आहे तिकडे, खालच्या घरी पळाला, जाऊन रुसून बसला. परत त्याचे पप्पा आले, मग कुठे गेलाय बाया, तर म्हणलं बायाला मारले. बाया गेला खाली निघून खालच्या घरी आजीकडे. म्हणजे विषय काय झालता मित्रांनो, माझा आणि माझ्या बारक्या बहिणीचं काहीतरी झालतं वाटतंय. मग ती आई मला सांगत होती गब्बस, पण मी काय ऐकायला तयारच नव्हतो. मग हिला काय हिला राग आला, हिनं भांडी घासत बसली होती. मग भांडी घासत बसली होती, हिनं घेतलं ती पातेलं हाणलं मला. मग हाणल्यावर काय गेलो मग पळून तिथून. आमचे 2 घर आहेत. एक खालच्या घरी म्हणजे खाली मोठं चुलतं बारका चुलता राहत होते पहिले, आणि आम्ही इकडं वरच्या घरी राहायचो. मग मी गेलो खाली पळून. मग परत काय वडील आले, आप्पा बाहेर गेलते, वडील आले. मग वडिलांनी बोलणं चालणं झालं. परत मग मला घेऊन आले हे ते. खोडी लय होतो पहिल्यापासूनच, आणि शांत पण होतो. असं काय नव्हतं की फक्त खोड्याच करायचो, पण मजा यायची पण. हुशार लय शाळात मॅडम सर लय नटायचे की तुमची लेकरं लय संस्कार आहे, ते हुशार पण तेवढीच आहे ती. कधी कुणाची खोड काढली नाही, कधी कुणाचं भांडण आणलं नाही. हुशारीने शिकताना हुशारीने अभ्यासात लय हुशार होता. आणि आणखीन एक मित्रांनो गोष्ट, काय विषय असायचा तुम्हाला बी माहित असेल, तुमच्या वेळेस पण असेल, शाळेमध्ये लसीकरण यायचं. म्हणजे ते इंजेक्शन वगैरे घेऊन डॉक्टर वगैरे यायचे नाही का ते. मग त्याच लय भीती वाटायची. ज्यावेळेस मी पहिली दुसरीला होतो त्यावेळेस. मी एक वेळेस असा किस्सा झालता की ते इंजेक्शनाचं मला भीती वाटत होती. मग आई काय करायची की दुपारी तिचं सगळं काम वगैरे सकाळनं झाले की ती दुपारनं खालच्या घरी जायची, म्हणजे तिकडे बसायला जायची मोठ्या चुलतीपाशी. आणि आम्ही शाळेत वगैरे सगळे जायचो, माझी बारकी बहीण, मोठी बहीण आणि खालचे चुलतीची चुलत भाऊ वगैरे, ते सगळे आम्ही शाळेत जायचो. मग विषय असा झाला की ती कळालं की बाबा ती डॉक्टर आल्या, ती सुई खूप असतात आणि ती इंजेक्शन वगैरे देतात. मग तिची भीती वाटत असल्यामुळं मी काय केलं, 3 वाजता मला वाटतं, एक 12-1 वाजता आली ती. मग मला भीती वाटायची, मी सांगायचो नाही की मॅडमला मला भीती वाटते वगैरे काय. मग मॅडमला मी काय म्हणलं, उगाचच मॅडम म्हणलं मी पेन्सिल घेऊन येतो, म्हणलं माझी पेन्सिल संपली. तर मित्रांनो, मॅडमनं मला नको म्हणून मी तसाच गेलो. तरी पण गेलो आमच्या घरी न जाता डायरेक्ट खालच्या घरी गेलो. आणि तिथं जाऊन चुलती बी माझ्यावर जीव असेल चुलतीचा माझ्या. मग मी आईला म्हणलं की आई असं इंजेक्शन आल्यात, मला भीती वाटते. मग चुलती काय म्हणली, जाऊ दे म्हणली, बस आपल्या घरीच, परत जाऊ घेऊ नको म्हणली. इंजेक्शन कशाला, त्याला भीती वाटते म्हणल्यावर कशाला जायचं. तर मित्रांनो, मी सकाळी 11-12 वाजता घरी आलेलो. 3 वाजेपर्यंत मी गेलोच नव्हतो शाळेत. आणि सगळे मला म्हणायचे, अरे हे कुठं गेलाय.
मग परत शेवटी 3 वाजता मी शाळेत गेलो. केव्हा गेलो माहित आहे का? सगळी ती डॉक्टर वगैरे सगळी निघून गेले. मग मी परत गेलो. मग मॅडम मला म्हणले, अरे तू पेन्सिल आणाय गेला आता आला काय म्हणे पेन्सिल घेऊन. मग परत मी मॅडमला सांगितलं की मॅडम असं असं मला इंजेक्शनचं भीती वाटते म्हणून मी गेलो ना. लय मित्रांनो शाळेमध्ये असे बी किस्से झाले. माझा मोठा चुलत भाऊ आणि आम्ही त्या एका शाळेत असल्यामुळं सकाळ सकाळी गेले की आम्हाला एकच काम असायचं, दगडे घ्यायचे एवढे एवढेले आणि ते एकामेकाला हाणायचे, म्हणजे लपून छपून. मग एक दिवशी काय झालं, असं सकाळ सकाळ आम्ही गेलो शाळेत लवकर आणि दगड हाणाने खेळायला लागलो. म्हणजे शाळेच्या एका खांबाला ते उभा राहायचा, दुसऱ्या खांबाला मी उभा राहायचो. आणि आमच्याकडे त्यावेळेस पावसाळ्यातल्या तसल्या काळ्या चपला होत्या, तुम्हाला बी माहित असेल. आणि मग ती चपला काय घसरायच्या, अशा स्लिप व्हायच्या. मग एक दिवशी काय झालं, त्या वरांड्यावर, शाळेचा जे वरांडा होता त्याच्यावर थोडी माती सांडली होती, म्हणजे माती म्हणजे आपले वाळू सांडली होती. मग ती काय व्हायचं, त्याच्यावरून जस्ट स्लिप व्हायचं पाय. मग एक दिवशी असं झालं, त्या वरांड्यात तो मला दगड हाणायला लागला म्हणून मी असा एका साईडला व्हायला गेलो, की त्या वरांडे त्या वाळूच्या ह्याच्यावरून घसरलो. ते डायरेक्ट दगड, असा मोठा दगड लावला होता एक तिथं, त्या दगडावरच पडलो. ही पूर्ण फुटलं होतं इथं आणि माझी ती खून आहे इथं. मग परत एका पोराने मला घेऊन गेलं घरी. मग घरच्यांना वाटायला लागलं काय की हे ते. मग परत थोडं इथं हळद वगैरे लावली. परत सगळी शाळेच्या मॅडम बघायला काय झालंय काय नाही. पण मज्जा होती लहानपणी, हा नाही काय? लय मज्जा. सकाळ सकाळ कसं असायचं, सकाळ सकाळ उठायचं, मज्जा मस्ती. सकाळ सकाळ उठायचो, चुलीला पाय लावायचो, ते हे ते. चुलीला पाय लावून बसायचं. मित्रांनो सकाळ सकाळ उठवायचे आम्हाला आय उठवायची. आईनं उठवले की घरातनं बाहेर यायचो, दरवाजाच्या बाहेर बसायचो थोडा वेळ. मग परत ती सकाळ सकाळ जी कचरा झालेला असायचा ती सगळा गोळा करायचा आणि ती पेटवायची आहे. मग चला म्हणायची बाहेर बसायला. मग आम्ही पाय लावून ती तापत बसायचो त्या जाळाला. मग तिथून उठलं की जायचो, मग चुलीपाशी बसायचो, मग तापत. मग परत निवांत आंघोळ करायची, शाळा. म्हणजे एकदम मस्तच होतं मित्रांनो. हा ना, लहानपणी लय भारी होतं मित्रांनो. म्हणजे आमच्या आप्पांनी प्रत्येक सणाला आम्ही कपडे आणायला जायचो, प्रत्येक सणाला आम्ही फोटोशूट करायचो. म्हणजे त्यावेळेस असताना सुद्धा वडिलांनी आमच्या लय लाड केलं. आमचे सगळं एकदम मस्त म्हणजे हा नाही काय. लवकर सारखं लेकरांना ठेवलं, समजा गोष्टी लेकरांच्या मनासारखे केले. कुठली इच्छा आकांक्षा त्यांनी काय मागे ठेवली नाही, समजा गोष्टी त्यांच्यासाठी केल्या. लहानपणी खरंच मित्रांनो, लहानपण लय भारी असते. आता कसं, आता तुला काय वाटतंय आहे की मी लहान होतो आता मोठं झालो, तर लहानपणामध्ये ना आताच्या मध्ये काय फरक वाटते तुला? मोठ्यापणाला लहानपणाला जमीन आसमानचा फरक असतो. म्हणजे तुला माझ्यात काय वेगळं वाटतंय की बाबा लहानपणी असा होता, आता मोठ्यापणी कसं झालं? लहानपणीचा लाडा कोडात दिवस गेलेला असतात. आता मोठं झाल्यावर जबाबदाऱ्या वाढत्या. समजा गुटीचं डोक्यावर एक बोज असल्यासारखं समजा गुटी जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात ना. पैसा पाणी कमवायचं, समजायचं जिथल्या तिथल्या गोष्टी समजा करायच्या. मग त्याच्यात फरक आहे ना. लहानपणी काय असतं, नुसतं दंगा मस्ती घालायची, मजा मस्ती करायची, खायचं प्यायचं. आणि ती पण मित्रांनो आमचं जे आजोबा होतं ते आमचा आजोबा म्हणजे पत्ते वगैरे त्यांचे ते लहान ती म्हातारा वगैरे सगळे खेळायची, त्यांचा ग्रुप असायचा. 1-1 रुपयासाठी त्या आजोबापाशी मी दिवस बसायचो. 1-1 रुपयासाठी. त्या आजोबाने काय म्हणायचं, ऊन पडू द्या, ऊन पडू द्या, ऊन खाली येऊ द्या म्हणायचं, ऊन खाली येऊ द्या. म्हणजे दुपार असायची आणि त्यांचा टाइम असा असायचा 4-5 वाजता जरा ऊन खाली झालं की मग देतो म्हणायचे. मग आम्ही 1-1, 2-2 रुपयासाठी दिवस त्या आजोबापाशी बसायचो. 4-5 जणी नातून मग द्यायचं कुणा कुणाला. मग पहिलं म्हाताऱ्या माणसाचं कसं पैसा लय जपायची. या म्हाताऱ्या माणसाला रुपया द्यायचा म्हणलं तरी विचार करायचा नाही. आता ही एकलाच नाही ना, दुसरी पण 4-5 आहे ती, तर त्यांना द्यायला लागतं. मग ते म्हणायचं थांबा जरा. नाही म्हणण्याच्या ऐवजी त्यांनी काय म्हणायचं की थांबा जरा, ऊन खाली येऊ द्या, द्यायच्या मग नादी लावायचं पोराला. मग परत आम्हाला काय करायचे, मग मला म्हणायचे ये इकडं. मग त्यांच्या बरोबर एक डाव पत्त्याचा, म्हणजे उगा आपलं म्हणायला म्हणून ती निश्चय ही करायचं. आईला म्हणायचं वेळ घालवायचा म्हणून, आईला म्हणायचं मी हरलोच की. दर बाबा म्हणायचं तुझा 1 रुपया 2 रुपये. आणि तेवढं खुश व्हायचो आम्ही की तेवढे 1-2 रुपये घेऊन जायचं दुकानाला, ही काय आणायचं, ती बॉबे घ्यायची किंवा चॉकलेट घ्यायची. तेवढं खुश असायचो मित्रांनो. आता एवढा मोठा पैसा म्हणजे
हा तेवढा भेटायचं ती म्हणजे दिवसच वेगळे होते. आता स्वतः पैसे आपण कामाला जातोय पैसा कमवतोय पण त्याची किंमत जेवढी आहे त्या पैशाची तेवढी आताच्या पैशाची किंमत तेवढी वाटत नाही मित्रांनो. लय लय म्हणजे लय भारी होतं मित्रांनो पहिलं. लहानपणी तुम्हाला बी माहित असेल तुमच्या बी काय आठवणी जागे झाल्या असतील. लहानपणच असते लय भारी हा नाही काय. लय भारी लहानपणच असते. लहानपण परत परत नाही येऊ शकत. मग काय ते. एवढंच आवडतात गोष्टी लहानपणाच्या किती म्हणजे मौज मस्ती जी मानली ती गोष्ट माणूस लहानपणी लेकराची करू शकते. इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकते ना. आता कुठली गोष्ट काय करायची म्हणलं तर ती म्हणजे होती पण करायची म्हणलं तर त्याला कुठल्या नाही कुठल्या गोष्टीचं हे असतंच की त्याला समजा बाजूनी बघावं लागतंय लेकरांना. मस्त होतं पण विचार करावा लागते. आता लहानपण ती लहानपणच असते. शिक्षण म्हणजे 7वी 8वी 9वी पर्यंत लहानपण 10वी झालं ना मोठंच झालं लेकरू त्याला समजाच जबाबदाऱ्या त्या वर 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 थोडं थोडं करू समजा जबाबदाऱ्याच बघावं लागतात ना. परत आणि तसलं खेळायचो आम्ही ते घोड ती तसले घोडे असे तुम्हाला माहित असेल ते उडायचं काय म्हणतात पावसाळ्यात ही. मग ते धनुरा यायचं सगळ्या गावात. धनुरा आल्यावरती धनुरा उपटायचा आणि ते घोडं मारायचं त्याच्या ह्याला पाठीमागे शिफ्टीला बांधायचं त्याला उडवत बसायचं. लय लय मजा यायची लय मित्रांनो एकदम. तुम्हाला बी माहित असेल लय लय मजा यायची. आम्ही दिवसभर तेवढंच खेळत बसायचो. रविवारी जर सुट्टी असली तर आम्हाला दुसरं काय कामच नाही. माझी मोठी बहीण मी बारकी बहीण चुलत्याची पोरं वगैरे सगळं आम्हाला तेवढेच काम. नुसतं ते धनुरा उपटायचं आणि ती घोडे फक्त मारत बसायचे त्याच्या शेपट्याला बांधायचे उडवत हिंडायचे त्याला. लय लय मजा असायची. तर मित्रांनो आजचा वेळ आई बरोबर देऊन खूप मस्त वाटलं आणि ज्या काही जुन्या आठवणी होत्या त्या काढून मस्त वाटलं मित्रांनो. तर असाच तुम्ही पण आपल्या घरच्यांसोबत वेळ देत जावा आणि लहानपणीच्या जुन्या इकडल्या तिकडल्या ज्या काही आठवणी आहेत त्या आठवणी पण तुम्ही शेअर करत जावा. तर चला मित्रांनो बघत राहा आपले ब्लॉग. जर नवीन कोण असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू पुढल्या एका नवीन ब्लॉग मध्ये अशाच. तोपर्यंत तुमची काळजी घ्या तुमच्या परिवाराची काळजी घ्या. चला बाय.